त्यांना वाढायला गेल्यानंतर ते गाण्यातनं काय सांगतात? जाता येता वाढू नका चटणीचे गोळे, जाता येता वाढू नका चटणीचे गोळे, तोंडाची हो आग होते डोळे माझे ओले, तोंडाची हो आग होते डोळे माझे ओले. तर त्यांना चटणी न वाढता ते पुढे जातात. तर पुढे अरुण दाते बसले. अरुण दातेंना त्यांनी भात वाढलेला आहे आणि त्यांना वरण आणि तूप हवंय त्याच्यावर. ते कसं मागते? बासमतीच्या भातावरती वरण दिले तू मला, बासमतीच्या भातावरती वरण दिले तू मला, वरणावरती धार तुपाशी देशील काग मला, बासमतीच्या भातावरती वरण दिले तू मला. दातेंच्या समोर पुढेच रांगेमध्ये अभिषेकी बुवा बसलेले. अभिषेकी बुवांना काही नको आहे, त्यांचं जेवण पूर्ण पोट भरले पण तरी त्यांना आग्रह चालू आहे. तर ते असं उत्तर देतात. माझे जेवण झाले, माझे जेवण झाले, भात असो की सूप असू दे, पुरण पोळी की तूप असू दे, ताक असो अथवा ना असू दे, काही नकोसे झाले, झाले माझे जेवण झाले झाले. त्याच्या पुढे सुधीर फडके बसलेले. बाबूजींचं आणि आशा भोसलेंची खूप गाणी आहेत, त्यामुळे बाबूजींवर खूप लोभ, त्यामुळे बाबूजींना ती आशा भोसले हे करतात, आग्रह करतात आणि ते म्हणतात की आग्रह करू नको. पोटापुरता भात पाहिजे नको गुळाची पोळी, पोटापुरता भात पाहिजे नको गुळाची पोळी, किती वाढशी थांब अग मी आणली नाही झोळ, पोटापुरता भात पाहिजे नको गुळाची पोळी, किती वाढशी थांब अग मी आणली नाही झोळ. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आशा भोसलेंच्या छोट्या भगिनी उषाताई मंगेशकर उभ्या आहेत. तर त्या जिलबीचं ताक हातात घेऊन उभ्या आहेत. तर त्यांना उद्देशून आशा भोसले म्हणतात, लाडूचं ताक आहे त्यांच्या हातात. लाडूची परात तुझ्या गहाती, मजेत सारे हे लाडूच खाती, जिलेबी नको बासुंदी नको लाडूच सर्वांच्या हाती, जिलेबी नको बासुंदी नको लाडूच सर्वांच्या हाती, बदाम काजू आणि बेदाणा, बदाम काजू आणि बेदाणा कुठं दिसना मला, बाई कुठं दिसना मला, इथं दिसना इथं दिसना, शोध कुठं शोध कुठं शोध कुठं, दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला लाडूत बेदाणा दिसला ग बाई, मला लाडूत बेदाणा दिसला ग बाई दिसला. त्याच्यानंतर पुढे त्यांचे धाकटे बंधू हृदयनाथ उर्फ बाळ उभे आहेत आणि बाळला
काही मिळालं का हे विचारतात आशाताई, तर बाळ त्यांना उत्तर देतात. दया घना दया घना का संपले लाडवाचे टोपले उरली बुंदी अशी दया घना. हृदयनाथ मंगेशकरांच्या बाजूला त्यांनी आशा भोसलेंनी बरीच गाणी हेमा मालिनीसाठी गायली होती प्लेबॅक म्हणून. हेमा मालिनींना पण त्यांनी बोलवलं होतं आणि हेमा मालिनींनी त्यांना एक तंबोरा भेट म्हणून आणला होता 61व्या वाढदिवसाने. तर त्या तंबोराच्या भेटीसाठी आशा भोसलेंनी त्यांना उद्देशून हे गाणं म्हणलं. हेमा काय देव वाद्य दिले तुम्हाला, हेमा काय देव तुला वाद्य दिले तुम्हाला. आणि सगळे मंडळी जेवण करून उठली आणि जाताना त्यांनी लता दिदींना एक विनंती केली की तुम्ही एक छोटं गाणं म्हणा आणि सांगता करा. तर त्यांनी शेवटचं गाणं म्हटलं. जेवणात ही कढी अशीच राहू दे, जेवणात ही कढी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जेवणात ही कढी अशीच राहू दे.